लहानपणीच आईवडिलांचे छत्र हरवलेले अभय आणि ऋषिकेश ही दोन भावंडे. या भावंडांना मावशी व काका यांनी वाढवले. परंतु आजोबा दादाभाऊ मारुती फोडसे आणि चुलता विनोद फोडसे यांनी कधीही या मुलांचा सांभाळ केला नव्हता. ही मुले वाढू लागली, मनचडला शिकू लागली. त्यांनी एकदा शिक्षणासाठी आजोबांकडे पैसे मागितले होते, परंतु आजोबा व चुलत्याने पैसे तर दिले नाहीच व या मुलांचा आता आपल्याला भविष्यात त्रासच नको या विचाराने पछाडलेल्या आजोबाने वडिलोपार्जित असलेल्या 5.5 एकर जमिनीपैकी 4.25 एकर जमीन मुलगा विनोद याच्या नावाने बक्षीसपत्र करून टाकली. याबाबतची माहिती जेव्हा अभय व ऋषिकेश या भावंडांना समजली, त्यावेळी त्यांनी तलाठ्याला अर्ज देऊन या बक्षीसपत्राच्या नोंदीस हरकत घेतली. सर्कल लवंडे यांनी दोन्ही पार्ट्यांना बोलावून सुनावणी घेऊन या केसचा निकाल दिला. दादाभाऊ मारुती फोडसे यांनी वडिलोपार्जित असलेली जमीन मुलगा विनोद फोडसे यांना बक्षीसपत्र करून देऊन दुसऱ्या मुलांचे मुलगे अभय व ऋषिकेश यांचा कायदेशीर हक्क डावलला असल्यामुळे सर्कल अधिकारी लवंडे यांनी या बक्षीसपत्राची नोंद रद्द करण्याचे आदेश मार्च 2020 रोजी तलाठी आलमे यांना दिले. सर्कल अधिकारी लवंडे यांनी दिलेल्या या निर्णयामुळे दोन्हीही भावंडे समाधानी होती, परंतु पुढे वेगळेच वाढून ठेवले होते. लवंडे सर्कल यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागेवर आलेले सर्कल अधिकारी सुरेश तळपे या भ्रष्ट माणसाने जी नोंद आधीच्या सर्कलने रद्द केली होती त्या बक्षीसपत्राची नोंद बेकायदेशीरपणे मंजूर केली व 7/12च्या सदरी 4.25 एकर क्षेत्राला मुलगा विनोद फोडसे याचे नाव लावून अनाथ मुलांना या सर्कलने कायमचे उद्ध्वस्त करून टाकले. लहानपणी आईवडील गमावले, कधी या मावशीकडे कधी त्या मावशीकडे तर कधी त्या मामाकडे आसरा घेऊन मोठ्या झालेल्या या भावंडांना जमीन तरी अर्धी मिळेल ही अपेक्षा होती, परंतु ती देखील आता विरली आहे. जुन्नर टाइम्स, आलमे. अभय अंकुश फोडसे, आलमे, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. शाळेला आत्ता पेठला, मंचरला, 13वीला आहे आत्ता. तुझा भाऊ, तुम्ही कितीला आहे? 12वी झाली माझी. आणि आता काय करता तुम्ही? आता नोकरी शोधतो. आता माझे आई वडील आम्ही बारीक असतानाच गेले. आम्हाला कोणीच नाही सांभाळलं. काका मावशी यांनीच हे केलं, चुलता चुलती त्यांनी पण नाही सांभाळलं. मग त्या आजोबांनी चुलत्याच्या नावावर अख्खी जमीन हे केली, बक्षीसपत्र करून. हां. किती आहे तुला चुलते? एकच आहे, काय नाव आहे त्यांचं? विनोद दादाभाऊ फोडसे. किती आहे तुझ्या आजोबाच्या नावाने एकूण जमीन? 5.5 एकर आहे. आणि आता किती नावं करून दिली? 4 एकर चुलत्याच्या एकर? नाव. हां. मग असं काय केलं त्यांनी? काय वाटतं तुला? आम्हालाच नाही माहिती. मग तुझी मागणी काय? आमची मागणी सगळ्या याच्यात अर्धा अर्धा हिस्सा हे करा. बरं, अर्धा हिस्सा आम्हाला द्यावा बा ते. हां. त्यांनी. तुम्ही किती वर्षाचे असताना आई वडील वारले? मी 1.5 वर्षाचा आणि हा 3 3 वर्ष. वर्षाचा असेल. आई आजाराने हे झाली आणि वडील विहिरीत हे अपघाती. अपघाती. विहिरीत पडून मृत्यू हां, झाला. मृत्यू झाला. कुठं झाले ते घटना? गोळेगावला. गोळेगावला. हम्म. मग तुम्हाला कोणी सांभाळलं? तुमच्या काकाने का? हा, काका मामा त्यांनी. हां. मग तुमच्या चुलत्यांनी काय तुम्हाला आसरा दिला नाही का तेव्हा? नाही, काहीच नाही. आजोबांनी कधी तुम्हाला जीव लावला किंवा नाही. बोलता तुमच्याशी भेटायला बोलावलं असं काय? नाही, काहीच नाही, कधीच नाही. कधीच नाही. जवळून गेले तरी कधी हाक मारली नाही. का असं का करतायत ते पण? हां? तर काय त्यांना माहिती. बरं, आत्ता तरी तुम्ही का नाही विचारलं का बुवा तुम्ही अशी का जागा बुवा आमचा हक्क कुठे आहे? बुवा माझे आई वडील वारलेले आहेत, पण म्हणून काय आमचा काय हक्क जातोय का? बुवा आमचा हक्क असताना तुम्ही परस्पर चुलत्याच्या नावाने जर जागा करून दिली तर आम्ही कुठं जायचं? असं का नाही विचारलं तुम्ही त्यांना? विचारलं होतं तरी ते म्हणजे हे केलं त्यांनी. काय केलं? का नाही होऊन हे झालं. आणि तलाट्यांनी त्यांनी पण हे करून दिलं, त्यांना सही बी दिली. पण त्या जमिनीमध्ये अगोदर बक्षीसपत्र केलं होतं. हां. आधीच्या सर्कलने तुम्ही अर्ज केला हा, काही नोंद तर- होऊ नये, हा, बरोबर ना? हा. मग ते
सर्कलनी तर ते हे केलं होतं, रद्द रद्द केलं हा होतं. रद्द केलं होतं तरी यांनी करून दिलं. म्हणजे काय झालं नक्की आता? आत्ता ती जेवढी 4 एकर आहे ना ती त्यांच्या ह्याच्यावर म्हणजे हे करून दिली म्हणजे तलाठीने त्यांनी. आधीच्या सर्कलनी त्या ती जी नोंद होती ती रद्द केली, हा रद्द केली होती. आणि आता कोण सर्कल आणि तलाठी आता काय माहिती का नाव त्यांची? नाही. त्यांनी काय केलं आता? आता त्यांनी त्या म्हणजे नोंद करून दिली, नावावर करून दिली. आमची मागणी आहे का आजोबांनी आम्हाला अर्धी आणि हे करून द्यावी. अर्धी जमीन आमची आम्हाला हा. आमच्या वडिलांची ते जे द्यावी चुलते आहेत तुमचे, ते सख्खे चुलते आहेत का? नाही. सावत म्हणजे आजीचे. नीट व्यवस्थित सांगा ना. माझे आजोबा आहेत ना, आजोबांना दोन बायका. पत्नी होता. बर, तर आजीची आम- पत्नी होती ना, त्या तुमचं म्हणणं असं आहे का तुमच्या आजोबांना 2 पत्नी होत्या. दोन पत्नी. हा पहिल्या पत्नीपासून मूल झालं ते तुमच्या आई, हा. त्या सॉरी वडील वडील. आणि ते वाढले, आता तुम्ही त्याचे कायदेशीर वारस. हा आणि जे आजोबांनी दुसरं लग्न केलं, बरोबर, हा त्यांचा हा तो विनोद दादा. विनोद नावाचा तो मुलगा. मुलगा झाला. हा तर मग त्याने त्याचे डायरेक्ट ते नाव करून दिली जागा. हा बर, अख्खी जमीन त्यांच्या नावावर करून. काय म्हणणं आहे तुमचं? आता तुम्ही या मुलांना सांभाळतायत किंवा या मुलांवर अन्याय झालेला आहे, नेमकं तुमचं काय म्हणणं आहे? मला म्हणजे मी गेले 2 वर्षापूर्वी मी त्या मुलांचा थोडा अन्याय झालेला कळाला का दादाभाऊ पोडसे यांनी त्यांच्या मुलाच्या नावावर बक्षीसपत्र करून दिल्यानंतर आता ही त्या टायमाला ही मुलं पूर्ण अनाथ आहेत, यांना काही म्हणजे बाहेर जनरल नॉलेज नाही आहे, काय नाही. त्यानंतर मी थोडे याच्या प्रकरणात लक्ष घालून तलाट्याकडे जवळ तलाठी आणि सर्कल यांच्याकडं गेले 6 महिने गरके घालून तलाट्याने ते आम्हाला पहिली उडवडीची उत्तरं दिली का तुम्ही नोंदवायच्या अगोदर का नाही आले, तुम्ही पहिलेच का नाही आले, आत्ताच का आले. आम्ही त्यांना म्हणलं, कोण तलाठी होतं? तलाठी त्या टायमाला माझ्या नावात लक्षात नाही, पण त्या टायमाला आहे ना मी त्यांना गेलो. आता इकडच्या तलाठी ऑफिस नवीन असल्यामुळे मला काही त्यांचं नाव विचारलं नाही आणि त्यांनी आम्हाला सांगितलं नाही. उडवडीची उत्तरं करण्यात आली. त्यानंतर आम्ही सर्कल भाऊसाहेबांकडे होतो, लवंडे भाऊसाहेब म्हणून सर्कल होते. सर्कल त्यांच्याकडे गेलो. पहिल्यांदा आम्हाला म्हणजे या मुलांना घेऊन मी पहिला आपले विद्यमान आमदार अतुल शेठ बेनके यांच्या जनता दरबार होता, त्या जनता दरबारमध्ये आम्ही त्यांच्याकडे गेलो. आमदार साहेबांनी आम्हाला सांगितलं काय नाही ठीक आहे, मी तर साहेबांना सर्कलला फोन करतो, तुमचं प्रकरण मिटून टाकवतो. त्याप्रमाणे आमदार साहेबांनी तिकडे सर्कलला फोन केल्यानंतर लवंडे भाऊसाहेबांनी आम्हाला तो एक 8-10 दिवसात त्याचा निकाल दिला काय निकाल मुलांच्या दिला? बाजूनी. का ती जे नोंदणी काय केली होती ती रद्द केली. हा निकाल दिल्यानंतर म्हणजे या पोरांच्या आजोबांनी त्या यांच्या म्हणजे त्या दुसऱ्या पोराच्या नावाची बक्षीसपत्र केलं होतं, हो रजिस्टर. रजिस्टर ते रद्द बक्षीसपत्र करून टाकलं. ते रद्द केलं. बर, रद्द केल्यानंतर आम्ही थांबलो. त्याच्यात लॉकडाऊन कोरोनाची साथ आली. कोरोनाच्या साथीमध्ये लॉकडाऊन आलं. त्या कोरोनाच्याच काळामध्ये लॉकडाऊन पूर्ण असताना ज्या पोरांची ज्या अनाथ पूर्ण बेवारस मुलं आहेत, आज त्यांना कुठल्याही प्रकारचा आधारस्तंभ नाही, अशा मुलांचं काम करायला यांच्याकडे वेळ नव्हता. यांना लॉकडाऊन होतं, कोरोनाची साथ होती. आणि त्यांच्याच बरोबर या दादाभाऊ फोडसे आणि विनोद फोडसे यांची परत नोंद करायला यांना वेळ कोरोना नव्हता का साहेब? आज कोर्टाने निकाल दिला असताना यांनी सरळ दाव्यापासून कोर्टाचा पूर्णपणे अपमान केलेला आहे. म्हणजे हे जे होते सर्कल, हो. आता कोण सर्कल आले? आता तळपे सर्कल म्हणून आहेत. जी नोंद त्या लवंडे सर्कलनी रद्द रद्द केली केली होती, होती, मग तीच नोंद यांनी मंजूर केली. मंजूर केली मंजूर परत. मग असं करता येतं का? काय आता त्याला सारखं त्यांच्या याच्यावर काय धाब्यापासून काय त्यांचे नियम आहे हेच आपल्याला सामान्य शेतकऱ्याला काही कळा नाही असं झालेलं आहे साहेब. मग आता झालंय काय? 7/12 हा. चुलतेचं नाव आलं. चुलत्याचं नाव आलेलं आहे सरळ 7/12. अनाथ मुलांनी जायचं कुठं, कोणत्या आधारावर जगायचं? आज काका मावशी ठीक आहे भाऊ, त्यांचं सुद्धा वय झालेलं आहे, बरोबर, त्यांची मुलं आहे, उद्या ताला यांना आधार म्हणून कुठं थांबणारी मुलं? त्या आज आम्ही प्रयत्न करतोय त्यांच्यासाठी का बुवा त्यांचा अधिकार त्यांना मिळाला पाहिजे. आज या अनाथ मुलांना का कुठला तरी बुवा पाय ठेवायला जागा मिळाली पाहिजे. दुसरा पर्याय काय यांच्या मुलांकडे? आज कमीत कमी त्यांच्या आजोबा यांची ही मुलं 1.5-1 वर्षाची 2 वर्षाची एवढी लहान असताना त्या टायमाला आजोबा दादाभाऊ फोडसे तुम्हाला 2 मुलं त्या मुलाची मुलं ती तुमचीच मुलं आहेत ना. आज त्यांची वडील वारल्यानंतर बापाची जागा तशी वास्तविक आजोबांनी चालवली पाहिजे. या मुलांना पूर्ण आसरा दिला पाहिजे होता. पण असं बी असेल ते दादाभाऊ पुढचे जास्त वयस्कर असेल
त्यांचा गैरफायदा घेऊन त्या चुलत्यांनी नाव करून घेतले असं. हो तसं असू शकतो, पण ज्या टायमाला ही मुलं लहान होती त्या टायमाला दादा व फोडची त्यांचं तर वय झालेलं नव्हतं. लहान मुलं होती त्या टायमाला त्यांना पहिल्यापासून त्यांनी जर जवळ केली असती तर नातेवाईकांना सांभाळायची काही गरज नव्हती. आज वास्तविक त्यांचा वारसा हक्क आहे, त्यांचा अधिकार आहे ना लहान मुलांना सांभाळायचा. पण ते न करता त्यांनी उलट या पोराला लांब लांब ठेवलं, बाजूला ठेवून एकच मुलगा समजून तुम्ही विनोद फोडचेंच्या नावा अख्खी जमीन करता, हे चुकीचं आहे. आणि ह्या चुकीच्या प्रकरणाला हातभार आता हे तलाठी आणि सर्कल भाऊसाहेब लावतात. तर तलाठी पुढला पहिला जामीन तुमचा अर्ज फेटाळला होता का नाही, रद्द केली होती का नाही नोंद. मग त्या टायमाला तलाठी नवीन सर्कल नवीन आलाय, तलाठी तर नवीन नाही ना आलेला, त्याला वस्तुस्थिती माहित होती सगळी. सर्व वस्तू आता कशासाठी धाब्यापासून पैशाच्या अभावी पडून यांनी कारस्थान केलं का. त्या टायमाला ही लहान मुलं अनाथ मुलं या तलाठी भाऊसाहेबाची मुलं असती त्यांनी हेच केलं असतं का. आज तुम्ही केवळ आहे ना त्या तुटपुंच्या काही याच्या रकमेसाठी तुम्ही आज आहे ना बेमानी अनाथ मुलांचा विचार न करता तुम्ही जमीन एकट्याच्या नावावर कशी काय करून दिली. आणि सर्कल भाऊसाहेबांनी सुद्धा पुन्हा ही नोंद फेटाळल्याचा दावा तर तिथं वास्तू रजिस्टरला असेलच ना, तो पाहू नये का त्यांनी. सर्कलनी सुद्धा तो पाहिलाच पाहिजे का नाही का. कशी काय परत डबल त्याच गट नंबरवर तो फेरफारचा नंबर तर होता तिथं, त्याच नंबरवर परत बक्षीसपत्र नोंद कशी होऊ शकते. एकदा जी रद्द झाली हा? ती परत मंजूरच करता येत परत नाही. रद्द मंजूरच करता येत त्यांना. नाही. तुम्ही आज आहे ना सरकारी गव्हर्नमेंट सर्व्हिसला आहेत, तुम्ही गव्हर्नमेंटचे पैसे घेतात, गव्हर्नमेंटच्या सच्चाईने कामासाठी तुम्हाला त्या खुर्चीवर बसवले, तुम्ही त्याचा हा गैरफायदा घेताय. आज आपण आहे ना आज लोक अनाथ आश्रम टाकतात, लोक सांभाळतात. आज ही आजोबा वगैरे चुलत्याचं लग्न झालेलं नाही, त्याला मुलं बालक काहीच नाही अजून. आज वास्तविक पाहिलं चुलत्याने त्याचीच मुलं म्हणून सांभाळायला पाहिजे नव्हती. म्हणजे ते विनोद त्यांचं लग्न झालेलं नाही अजून, किती वय त्यांचं. त्याचं 30 ते 40 वय असेल. त्यांनी तरी का असं करावं. त्यांनी तरी असं का करावं. काय कलियुग नीतीचा हा खेळ कसा आहे मलाच काय समजायला मागत नाही. आज लोक बाहेरची मुलं आणून अनाथ मुलांना आश्रय देऊन सांभाळतात. तुझ्याकडे एवढी इस्टेट आहे, उलट तो पोरांना जवळ केलं पाहिजे, जवळ गांधरून तुझ्या हाताखाली आले नाही, लहानपणी सांभाळलं केलं तू चूक झाली ठीक आहे, पण आज पोरा वयात आल्यात हाताखाली आल्यात तुझ्या कर्तबगारीला, त्यांना जीव लावून तो व्यवस्थित केलं तर तू त्यांच्या जीवावर राजाच्या बापासारखा गावात फिरशील. पण हे न करता आज तू फक्त स्वार्थापुटी सगळं त्यांना न आधार देता तू अख्खी स्वार्थ सांभाळ पाहून अख्खी इस्टेट वडिलांची तू हडप करण्याचा प्रयत्न करतोय. घरादाराचं घर सुद्धा त्यांनी नाव करून घेतलंय. तंटामुक्तीच्या 2 वर्षापूर्वीच्या टायमाला ही पोरं आता मोठ्या शाळेला गेली, नातेवाईक किती कुठून खर्च करणार एवढा. शेवटी त्यांची मुलं त्यांना आहेतच ना. म्हणून त्यांच्याकडे मागणी केली, ते म्हणले आम्ही पैसे देणार नाही. म्हणून ह्या मुलांनी तो तंटामुक्तीमध्ये अर्ज केला, मिटिंग घेतली. मी स्वतः त्या मिटिंगला होतो. त्या टायमाला बा एवढे नाही तेवढे नाही ठीक आहे. नंतर तडजोडी ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच देखोत ग्रामपंचायत मिळते त्याच्याकडे माझ्याकडे तो अर्ज पण आहे मंजूर. काय ग्रामपंचायतीमध्ये मिटिंग झाली. मिटिंगमध्ये त्यांना सरळ नाव तडजोड करता हे म्हणले आम्ही वर्षाकाठी मुलांना शिक्षणासाठी आता 40,000 रुपये देऊ. आज तो 12वीला आहे, हा 13वीला आहे, यांचं पुढचं शिक्षण आहे. लहानपणाचं 10वीपर्यंत कमी खर्चाचं शिक्षण तोपर्यंत नातेवाईकांनी केलं. पण शिक्षणाचे बी पैसे देत नाही. शिक्षणाचं काय आजपर्यंत लहानची मोठं झाली त्यांनी सांगावं का तुम्ही 4 आण्याची गोळी कुठं राहतात पोरं भेटली त्यांना दिली म्हणून 1 रुपया. आणि ही माझी मुलं म्हणून त्यांनी नातवंड म्हणून आज्यांनी काय आणि चुलत्यांनी माझी पुतणी म्हणून या दृष्टिकोनातून पाहिलंच नाही त्यांच्याकडे कधी. ज्या दिवशी भाऊ वारला त्या दिवशी यांचं सगळंच संपलं का. बरं ठीक आहे, मला काय म्हणायचं त्यांच्या पाठीमागं आई किंवा बाप दोन्हीपैकी उभयतांपैकी एक जणी असतं तरी तुम्ही जर टाळटाळ केली असती तर कबूल केला असतं किंवा आई किंवा वडील आहेत. पण आज दोन्ही उभय नसताना पूर्ण अनाथ मुलं असताना सुद्धा आज तुम्ही तुमच्याकडं आज 5-5.5 एकर इस्टेट म्हणजे कमी नाही, उपजीविका करताय तुम्ही. त्या इष्टी पण त्यातला 4 फुलाची पाकळी पोरांसाठी केले असते तर काय फरक पडला असता. पण आज ते न करता फक्त स्वार्थापोटी अख्खं जे पाहिजे ते मलाच पाहिजे ह्या स्वार्थापोटी त्यांनी वडिलांकडून आपले बक्षीसपत्र करून घेतलं. आणि आज 4 दिवस आंबे गेल्या मुलाचा मामा दीनानाथ शिंदे हे ज्या टायमाला चौकशीला गेले 7-12 वगैरे पाहिले तर सरळ दादा फोडचे यांच्यावर काट मारले, विनोद फोडचे म्हणून त्यांचं नाव लागलंय. तुम्ही ज्यावेळी गेले विचारायला तलाट्याला कशी काय नोंद घातली. मग काय तलाट्याची आमची गाठच नाही झाली.
ते आता अजून गाठच नाही ते का आता निवडणुकीचं हे चालू ना, ग्रामपंचायत निवडणुकीचं सर्कल? सर्कल आता पंचनामे चालू आहेत ना याचे. आता हे अतिवृष्टीचे अतिवृष्टीचे पंचनामे चालू आहेत ना, तिकडे जे फोन केला होता त्यांना, ते म्हटले 2 दिवसांनी भेटू आपण. मग आता तुम्ही अतुल बेनकेंनी तेव्हा त्या सर्कलला फोन केला होता, असं असताना देखील परत जर अशा चुका होत असतील किंवा जाणीवपूर्वक कुणी काही करत असेल तर तुम्ही आता या वरिष्ठांकडे काय मागणी करणार? वरिष्ठाला मागणी हे जर असे आज एकाला जर दहशत बसली तर दुसरे पुढच्या त्या खुर्चीवर येणाऱ्यांना सावधगिरीनं काम करतील. सर्कल आणि तलाठी बाजू या दोघांनाही निलंबित केलं पाहिजे. आज का तर हे गैरकानूनी काम करताय, धाब्या बसून काम करताय, कशाच्या जोरावर करताय तुम्ही? तुम्हाला कोणी विचारणार नाही म्हणूनच हे चाललंय ना. आणि आज त्यांनी यांचा या तलाठी आणि सर्कल भाऊसाहेबांनी आहे ना ज्या पद्धतीने हे कृत्य धाब्या बसून केलं ना, त्याच पद्धतीनं आज ह्या पोरांना त्यांचा हक्क आहे ना, तुम्ही स्वतःहून लक्ष घालून तलाठी आणि सरकार यांनी असणारी दादाभाऊ फोडच्यांची जेवढी इस्टेट असेल त्या प्रत्येक इस्टेटचा अर्धा हिस्सा या पोरांच्या नावाने करून दिला पाहिजे. आता ही यांना सांभाळते कोण? काका त्यांच्या इकडे काका मावशी त्यांच्याकडे राहतात. आता पहिले मामाकडे राहत होते, त्याच्या अगोदर दुसऱ्या मावशीकडे राहत होते. तुम्ही कधी त्यांच्या समजा चुलत्याला किंवा त्यांच्या आजाला सांगायचा प्रयत्न नाही केला कधी? नाही ना, आम्ही सांगितले नाही. कारण सांगायचा विषय असा का ते आमचे भाऊबंद आमचा बांधाशी बांधे, त्यामुळं आम्ही सांगू शकत नाही ना काही. आणि आम्ही जर सांगायला गेलो तर त्यांना आमचं मोठं वाईट लागत. कारण यांनी मुदाम आमच्या उरावर मुलांना आसरा दिला म्हणून ते आमचं बोलणं सुद्धा होत नाही. म्हणजे ही मुलं तुम्ही सांभाळताय त्यांचा राग आहे का? हा, त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही सांभाळू नये असा त्यांचा म्हणजे आमच्यावर राग आहे. त्याच्यामुळे आमचं काही त्यांचं बोलणं होत नाही. आमचा बांधाशीच बांधे फक्त. त्याच्यामुळे आम्ही त्यांना काही म्हणतच नाही का चला मुलांकरता आम्ही त्यांचे भांडण करीत नाही, आतापर्यंत केलंच नाही. तुम्ही काका आहेत का यांचे? हा, शक्य रे मावस काका आहेत साहेब यांची. ते मग तुम्ही काय सांभाळता यांना? आमचे कुठं लॉटणार ना शेवटी. मावस काका असल्यामुळं आम्हाला ते आमचा बांधाशी बांधा असल्यामुळं यांनी त्या मुलांना त्रास दिला. आम्ही डोळ्याने बघत होतो म्हणून आम्हाला ते देखवानी म्हणून म्हणलं आता हे मुलं मरतील या हिशोबाने आम्ही त्यांचा आजपर्यंत सांभाळ केलाय. आणि आम्हाला फक्त त्यांचं काय फक्त लहानची मोठाली करायची होती एवढंच ध्येय होतं आमचं. आता त्यांनी त्या आपली वयात आल्यात, ते आपली त्यांचा मामा जाणं आणि ते मुलं जाणं आमचं असं ध्येय. फक्त मरतानी वाचवलेत आम्ही त्यांना. किती वर्षाचे असल्यापासून तुम्ही सांभाळले? अहो, एक मुलगा 1.5 वर्षाचा होता, एक मुलगा 3 वर्षाचा होता. काही दिवस हा मोठा मुलगा मामाकडे राहिला, त्यांनी सांभाळला. काही दिवस मावशीने सांभाळला. मुलाला एवढं पोट फुगायचं तर आम्ही 12 वाजता त्याला डॉक्टरकडे जायचं. मारतानी जागवलं त्याला. काय सांगायचं, आम्ही कसं दिवस काढलं त्यांच्या. माझ्या स्वतःच्या मुलांना कधी जवळ केलं नाही, पण या मुलांना मी आऊ टाकायचं तर पाठीशी धुळी करून आऊ टाकले. तुम्हाला पटणार नाही, ते साऱ्या आलम्यातली लोक पाहत होती. वाईट वाटतं मला लई. आणि आज जीव काढतो माहिती आहे, मुलांसाठी मी जीव काढतोय. सोप्या गोष्टी नाहीत. झालेल्या मुलांना आपण सांभाळायचं, ताब्या भरून नाही दिलं तर राग येतो. सोप्या गोष्टी आहेत का या? मला रडा येईल नाही ते कावेल तेवढी तळतळच पाठीशी जुळी करून हाव टाकले साहेब म्या. त्या मुलांना कोणी सांभाळायला नव्हतं तर कुणी करेल काय? तसं बघायला तर माझा काय अधिकार पोचू द्यायला सांभाळायचा. पण त्यांचं दुःख मला पेलवानी म्हणून हे सांभाळायची पाळी आली, मावस मिळवणी म्हणून. नाही तर माझा काय अधिकार आहे सांभाळायचा? त्यांनी त्यांचा अधिकार तिकडे जावा ना. पण मी आतापर्यंत सांभाळलं नाही. माझी मोठाली मुलं झाल्यात, लग्न झाल्यात त्यांची. त्यांना सांभाळता सांभाळता माझं नाकीच नळाले. त्याच्यातून मी यांना सांभाळले. माझं मला माहिती आहे, दुनियाला काय सांगायचं. आणि खोटा असं तर आलम्याला माहिती आहे सगळं. आलम माझं गुण घेते, कारण परिस्थिती तशी डोळ्यांनी पाहतात. तरी या लोकांना त्याचे काही गणवार्ता नाही.
यानंतर आम्ही या मुलांचे आजोबा दादाभाऊ मारुती फोडसे आणि चुलता विनोद फोडसे यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी गेलो असता दादाभाऊ फोडसे व चुलते विनोद फोडसे यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार देऊन आमच्या बातम्या करू नका असे सांगितले.